करंजगाव ठाणापाडा भागामधला हा धक्कादायक प्रकार आणि त्यावर आरोग्य आणि तिथल्या प्रशासनाने नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय। चौकशीचे आदेश देण्यात आलेत। पुढची बातमी आपण बघणार आहोत। मुंबईतून आलेली महत्त्वाची एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। वानखेडेंनी धडक कारवाई करत दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्यात। कुख्यात डाऊन दाऊदच्या डोंगरीतल्या घरात घुसून काल त्यांनी ही कारवाई केली होती। दाऊदचा हस्तक आणि गँगस्टर करीमलालाचा नातू चिंकू पठाणला समीर वानखेडेंनी घरात घुसून धाड टाकत अटक केली होती आणि त्यामुळे दाऊदच्या साम्राज्याला थेट हात घालणाऱ्या समीर वानखेडेंचा धोका आता वाढतोय। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। अजित मांढेंकडून अधिक माहिती घेऊयात। अजित, कशा रीतीने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, सविस्तर सांगशील? रेणुका, समीर वानखेडे हे जे एनसीबीचे संचालक आहेत त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या कारवाई केलेल्या आहेत त्या अनुषंगे त्यांची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते ती म्हणजे दाऊदच्या थेट डोंगरी भागामध्ये घुसून त्यांनी दाऊदचा जो मुख्य हस्तक आहे आरिफ भुजवाला आणि त्याच पद्धतीनं करीमलाला त्याचा जो नातू आहे चिंकू पठाण याला अटक केली होती। स्वतःहून जवळपास 8 ते 10 तास समीर वानखेडे यांनी संपूर्ण डोंगरी भागामध्ये एकूण एक जो अंमली पदार्थांचा अड्डा आहे ते सगळे सर्च केले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देखील लोकांनी विरोध केला होता। हे सगळं लक्षात घेता आणि त्याच पद्धतीने त्यांच्या कारवाई लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। एनसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना लवकरच बंदूकधारी जे पोलीस आहेत त्यांची सुरक्षा दिली जाणार आहे। त्याच पद्धतीनं एक IRS अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जे वेपन्स आहेत, सरकारी वेपन्स आहेत त्यात देखील वाढ करण्यात येणार आहे आणि त्यांच्या सुरक्षेमध्ये एकंदर खूप मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल असं देखील एनसीबीचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं। धन्यवाद अजित। या माहितीबद्दल आपण बघतोय की समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आल्याची माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचते। दाऊदच्या साम्राज्याला हात घालण्याचा काल त्यांनी त्या कारखान्यामध्ये MD ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त केले होते। चिंकू पठाणला घणसोलीमधून अटक केली होती आणि त्याच्याकडून जी माहिती मिळाली होती त्याच्या चौकशीतून त्यानंतर डोंगरीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात त्यांच्या पथकाला यश आलेलं होतं। पुढची बातमी आपण बघणार आहोत। वसई विरारमधून आलेली वसई विरारमध्ये आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलेलं ठाकूर कुटुंबी आता ईडीच्या रडारवर आलाय। आज सकाळी ठाकूर कुटुंबियांच्या विवा या कंपनीच्या कार्यालयावर ईडीनं छापे टाकलेत। PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असं कळत आहे। विवा ग्रुप आणि प्रवीण राऊत यांच्यामध्ये आर्थिक संबंध असल्याचा संशय ईडीला आहे आणि त्यानंतर आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती मिळते आणि या कारवाईमुळे ठाकूर पितापुत्र अडचणीत येण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळे वसई विरारमधून आलेली आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी। इनका छापा पड़ा है, उसके पीछे क्या है मामला, उसमें क्या है, क्या किस कारण से रोड पानी गटर के ऊपर बोलो तो ज़्यादा बोलेंगे। दादा एक लाइन, दादा खाली अपने कुछ हल्का एक शब्द कुछ आगे पीछे बात करो, क्या काम है क्या नहीं। आपण बघतोय प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारलेत पण क्षितिज ठाकूर यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। विजय देसाई आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विजय, हे कुठली कार्यालय आहेत आणि किती वेळ हे सगळं छापासत्र सुरू होतं आणि आणखीन काही माहिती या संदर्भात सध्या मिळू शकते? रेणुका, हे सकाळपासून या ठिकाणी ईडीचे जे लोक आहेत ते आलेले आहेत, परंतु अधिकृत माहिती अशी दिलेली नाही आहे। या ठिकाणी आमदार हितेंद्र ठाकूर यांचं जे जुनं ऑफिस होतं त्या ठिकाणी SRPFचे जे जवान आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रथम महापौर राजीव पाटील हे सुद्धा आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी चेकिंग आहे ती रुटीन चेकिंग आहे, यामध्ये काही असं नाही आहे, त्याच्यामुळे ते त्यांचा तपास करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद विजय या माहितीबद्दल। आपण बघतोय की PMC प्रकरणात ठाकूर कुटुंबीय अडकणार का अशी देखील शंका यामुळे आता उपस्थित होताना दिसते। ठाकूर कुटुंबियांच्या कंपनीवर आज सकाळी हे छापासत्र टाकण्यात आलं होतं।